नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी विरोध केलाय। त्या विरोधात बुधवारी महाडमधील चौदार तळे येथे आव्हाडांनी आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली आणि हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आल्याचं दिसतंय। जितेंद्र आव्हाडांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला कागद फाडला गेला आणि त्यावरून आता राज्याचं राजकारण तापल्याचं दिसतंय। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणूक पार पडली। यानंतर सर्व मतदारसंघातील ईव्हीएम एकत्रित करून ते भंडारा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाडी येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले। तर येत्या 4 जूनला याच ठिकाणी मतमोजणी होणार असून त्यासाठीचं नियोजन निवडणूक विभागाने केलंय। 105 टेबलवरून एकूण 21 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज शांत होणार आहे। आज अखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 45 तासांच्या ध्यानासाठी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जाणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी सुमारे 2000 पोलीस कर्मचारी आणि संरक्षण संस्था तैनात करण्यात येणार आहेत। पंतप्रधान मोदी 30 मेच्या सायंकाळपासून 1 जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान करतील। हे 2 दिवस पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाहीये। पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ते शनिवार हा समुद्र किनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तिथे जाण्याची परवानगी नसेल। जळगावच्या भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये माजी नगरसेवकाचा समावेश असून त्यांचा एक सहकारी देखील या गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलाय। भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असलेल्या चौघांवर अज्ञातांनी गोळीबार केला। यामध्ये संतोष बारसे हे कारमधून जात असताना मरीमाता मंदिर परिसराजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केल्याने ते कारमध्ये जागेवर कोसळले होते। हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये। या घटनेनंतर संपूर्ण भुसावळ शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। वसईतील एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून 7 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। वसई पश्चिमेकडील रानगाव मर्सेस या ठिकाणी असलेल्या एचडी रिसॉर्टमध्ये ही घटना घडली आहे। वसई पश्चिमेकडील रानगाव मर्सेसमधील एचडी रिसॉर्टमध्ये भांडूपच्या गणेशनगर या ठिकाणी राहणारा 14 महिला आणि 4 लहान मुलांचा ग्रुप पिकनिकसाठी गेला होता। यावेळी सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना ही चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली। तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। समीक्षा दिनेश जाधव असं स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। मात्र या प्रकरणी रिसॉर्ट मालकावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाहीये। भोकरदन शहरात अनेक महिन्यांपासून पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक महिला यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करून पाणी आणावं लागतंय, तर काही नागरिकांना विकतचं पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागते। भोकरदन नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून पाणी मात्र मुबलक मिळत नाहीये। तसेच शहरातील हातपंपाची पाणी पातळी देखील खोल गेल्याने नागरिकांना एक हंडा भरण्यासाठी अर्धा तास लागत असल्याने नागरिकांना रात्र जागून पाणी भरावं लागतंय। याकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन पाणी टंचाई निवारण करावं अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येते। सेंट्रल रेल्वेने 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने 63 तासांचा म्हणजेच 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यानच्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येणार आहे। बुधवारपासूनच हे काम सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेने बुधवारी मध्यरात्रीपासूनच 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय। साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिल्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून सातारा शहरात होर्डिंग हटाव मोहीम सातारा महानगरपालिकेच्या पथकाने सुरू केली आहे। ही कारवाई मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येते। कटरच्या सहाय्याने हे होर्डिंग काढले जात आहेत। जालना शहर महापालिका हद्दीत विनापरवाना लावलेले खासगी कोचिंग क्लासेसचे अनधिकृत जाहिरात फलकाविरुद्ध जालना महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे। शहरातील अंबड चौफुली मोतीबाग भागात लावण्यात आलेले विनापरवाना जाहिरात फलक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटवलेत। शहरात अनेक ठिकाणी खासगी कोचिंग क्लासेसचे अनधिकृत जाहिरात फलक प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेत। हे अनधिकृत जाहिरात फलक आज जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटवले। त्यामुळे शिक्षण देणारे जर असं करत असतील तर इतरांनी काय करावं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतायत।
गिरणा धरणातून गिरणा नदीला आवर्तन सोडल्याने गिरणा काठावरील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे। सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्याने विहिरीची जलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती। त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईचे चित्र निर्माण झालं होतं आणि शेतकऱ्यांसह ग्रामस्थ पाणी टंचाईने हैराण झाले होते। मात्र गिरणा धरणातून आवर्तन सोडल्याने गिरणा नदीला आता पूर आलाय। त्यामुळे गिरणा काठावरील गावांना याचा मोठा फायदा होणार असून विहिरींच्या जलपातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। त्यामुळे काही प्रमाणात का असेना आता पाणी मिळण्यास मदत होणार आहे। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट। धन्यवाद।